उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्यातले वाद भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलंय. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काही चुकीचं नाही, काही गैर नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. महेश मांजरेकर यांना त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आमच्यामधले वाद हे किरकोळ आहेत, महाराष्ट्र हा फार मोठा आहे, एकत्र येणं एकत्र राहणं हे काही कठीण वाटत नाही असं राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे. मी सोबत काम करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का असं सुद्धा राज ठाकरेंनी यावेळेला या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली. आमच्यामध्ये वाद भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही. आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते काय टेकओव्हर करायला हरकत नव्हती. म्हणजे नॉट एज टेकओव्हर, तसं नाही. त्याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड लिस्ट आहे. त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर आहे. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे कधी माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो पण त्याला इगो मध्ये आणत नाही. महेश मांजरेकर यांनी जी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये राज ठाकरेंचं एक मोठं विधान जे आहे ते म्हणावं लागेल की राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच एक प्रकारे देण्यात आलेला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे की आमच्यामधले वाद भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप ते युती करणार नाहीत. डोक्यात ठेवून राजकारण करण्याचं काम हे शिवसेना आणि संजय राऊत करते. तर त्यांची जी विचारसरणी ती आमची नाहीये हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. टीव्ही मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. आपण बघू शकतो की शिवसेना युबीटी आणि मनसे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेतल्यावर हे आपल्याला दिसून येतं आहे की भाजपचा दोन प्रादेशिक पक्षांमध्ये भाषा अस्मितेवरून भांडणं लावण्याचा जो अजेंडा आहे त्याला यश मिळताना दिसतंय असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे.
हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं म्हणणं तेच होतं. म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही. तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते काय टेक ओव्हर करायला हरकत नाही, नव्हती. नाही. म्हणजे नॉट एज टेक ओव्हर, तसं नाही. त्याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड लिस्ट आहे. त्या पिठावर रेगोट्याने मारत. पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. बरोबर आहे. आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे कधी माझ्याकडे आले होते ना, आमदार खासदार सगळे आले होते, मला त्याच वेळेला शक्य होतं ना. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार. कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती. मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे. परंतु मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे ना, मी असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा काय म्हणतो आपण त्याला इगो मध्ये आणत नाही. राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी आहे असं या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आमच्यामधले वाद भांडणं ही छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांचा हा प्रस्ताव, मी सोबत काम करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का असं देखील राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. एकत्र येणं, एकत्र राहणं हे फार काही कठीण वाटत नाहीये, फक्त इच्छा हवी. सर्व राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं देखील आपल्याला वाटतं, असं देखील राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची भावना ही आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. ज्यावेळेला महाविकास आघाडी तयार झाली, ज्यावेळेला महायुती तयार झाली, त्यावेळेला कार्यकर्त्यांनी ज्या ठिकठिकाणी बॅनरबाजी केलेली होती त्यावेळेला असं सांगितलं गेलं होतं, कार्यकर्त्यांच्या या भावना होत्या की आता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. मात्र त्यावर काही सखोल विचार जो आहे तो झालेला नाहीये. मात्र आता ही जी मुलाखत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिली त्याच्यामध्ये महेश मांजरेकरांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही दोघं एकत्र येऊ शकता का? त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ही भांडणं आणि हे वाद अत्यंत क्षुल्लक आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय.